अयोध्येत सोमवारी रामाची प्राणप्रतिष्ठापना झाली। देशभरातून मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। राजकीय, सामाजिक, धार्मिक, क्रीडा, मनोरंजन, उद्योग विश्वातले अनेक दिग्गज या कार्यक्रमाला अयोध्येत सहभागी झाले होते। या कार्यक्रमाकडे काहींनी पाठही फिरवली। त्यात प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांचं नाव घ्यावं लागेल। उद्धव यांनी अयोध्येला जाण्याऐवजी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणं पसंत केलं। यावेळी त्यांनी गोदा आरतीही केली। मात्र त्यांच्या कृतीवर खासदार नवनीत राणा यांनी जोरदार टीका केली आहे। नवनीत राणा जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा ठाकरे यांच्यावर निशाणा साधत असतात। आता ही राम मंदिर सोहळ्याकडे पाठ फिरवल्यानंतर राणा यांनी ठाकरेंना लक्ष केलंय। या निमित्तानं त्यांना बाळासाहेब ठाकरेंची आठवण झाली। बाळासाहेब आज असते तर त्यांनी कुठल्याही आमंत्रणाची वाट पाहिली नसती असं नवनीत राणा यांनी सांगितलं। पण उद्धव ठाकरे हे अजूनही घरातून बाहेर न पडणारीच व्यक्ती आहेत असा टोला त्यांनी लगावला। राणा नक्की काय म्हणाल्या एकदा ऐका। आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींनी नेहमी खुलेआम आणि निडर राहून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले। जेव्हा त्यांनी म्हटलं हो हे आम्ही पाळलं म्हणजे आम्ही पाळलं, हे आम्ही केलं म्हणजे आम्ही केलं। पण उद्धव ठाकरेजींच्या रूपात एक आतमध्ये घरात बसून फक्त फेसबुक लाईव्ह करणारे जे माणसं आहे त्यांच्याकडनं 90 आणि 92 मध्ये लढाई लढणं कायले म्हणते त्यांनी कधी विचारही केला नसन आणि पुढे भविष्यात मातोश्री जोडून ते बाहेर कधी निघाले नाही। मला नाही वाटतं पुढेही काही करू शकतात। कारसेवकांचं योगदान त्यांना काय करणार आहे। जेव्हा निमंत्रण आलं तर म्हणते राम मंदिरात मी जाणार नाही, जिथे ठरलं तिथे जाणार आहे। बाळासाहेब असते निमंत्रणची वाट पाहिली नसती। राम देवासाठी आणि राम मंदिरासाठी त्यांनी जे योगदान आणि ज्यांची तळमळ होती त्यांनी निमंत्रणासाठी वाट नाही पाहिली असती ते तिथे पोहोचले असते। तर मला वाटते पहिले निमंत्रण नाही आला म्हणून त्याच्यावर प्रश्न उत्तर करणं, निमंत्रण आल्यानंतर माझं जिथे ठरलं तिथे जाईन। मला वाटते देव हा कोणासाठी निमंत्रणासाठी वाट पाहत नाही। जर निमंत्रण आलं होतं तर जाऊन तिथे दर्शन नक्की घेतले पाहिजे होते। आमचे बाळासाहेब राहिले असते त्यांनी निमंत्रणची वाट पाहिली नसती, ते तिथे दर्शनासाठी गेले असते। नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचं ठरवलं होतं। त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते। त्यानंतर राणा दाम्पत्याला जेलची हवा खावी लागली होती। त्यामुळे राणा दाम्पत्य हे ठाकरेंवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत। यावेळी त्यांनी बाळासाहेबांची आठवण सांगत उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। उद्धव ठाकरे पुढेही काही करू शकत नाहीत असंही त्या म्हणाल्या। निमंत्रण येऊनही उद्धव ठाकरे अयोध्येत गेले नाहीत, त्यांनी दर्शनासाठी जाणं गरजेचं होतं असंही त्या म्हणाल्या। असं असलं तरी ठाकरेंनी नाशिक इथं जाऊन काळाराम मंदिरात पूजा केली, नंतर गोदा पूजा केली। यावेळीही मोठ्या संख्येनं शिवसैनिक हजर होते। मात्र त्यानंतर राणा यांनी केलेल्या टीकेला ठाकरे गटाकडून कसं प्रत्युत्तर दिलं जातं हेच पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com, अमरावती आणि नाशिक।